नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क प्रतबद्दल माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, क प्रत ही आपली जमीन मोजणी झाल्यानंतर जी परत मिळते त्याला आपण क प्रत म्हणतो। तुम्ही नकाशा बघू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे। जी ही ब्लॅक लाईन आहे ती आपली मोजणी झाल्यानंतर ही आपली फिक्स लाईन आहे आणि आतली जी डॉट लाईन आहे ती वहिवाटीची लाईन आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो। आणि हे जे लाल डॉट आहेत ते न्यू पॉईंट आहेत, न्यू 6, आणि जे ओल्ड पॉईंट असतात तिला तुम्हाला मी दाखवतो। जे ओल्ड पॉईंट आपले जुने असतात त्यांना फिक्स म्हणून नंबर असते F4, तुम्ही तो बघू शकता। तर ही अशी आपली क प्रत असते आणि खाली डिजिटल साईन तुम्हाला मिळून जाईल। आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला नकाशा मिळून जाईल आणि उजव्या साईडला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तुम्ही इथे बघू शकता क आलेख, जिल्हा, तालुका, मोजणी प्रकार कुठला होता, मोजणीचे कारण, मोजणीच्या वेळी कोण कोण अर्जदार आहेत, लगतधारक आहेत त्यांची नावे, खुलासा व टिपा। मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे डॉट लाईन म्हणजेच तुम्ही बघू शकता इथं पूर्ण आहे। डॉट लाईन म्हणजे याप्रमाणे अर्जदार व लगत कब्जेदार यांची मोजणी समयी दाखवलेली कब्जेवाट म्हणजे वहिवाट। आणि जे पूर्ण डार्क लाईन आहे ते म्हणजे याप्रमाणे अभिलेखानुसार येणारे सर्वे नंबर, गट नंबरची हद्द, म्हणजे आता ते मोजणी झाल्यानंतर त्यांनी जी गट हद्द दाखवली ती आपली कायमची हद्द। आणि ऑन म्हणजे ON म्हणजे याप्रमाणे अर्जदार व लगतदार मोजणी अंतम अभिलेखाप्रमाणे हद्दीच्या खुणा दाखविल्या आहेत। म्हणजे आता नवीन खुणा दाखवल्या आहेत ते ON दाखवलेल्या आहेत। आणि OF म्हणजे जुना आपल्या खुणा। इथे खाली तुम्ही बघू शकता स्वाक्षरी, मोजणी करणार, पदनाम, कार्यालय म्हणजे सर्वेअर कोण होतं, उपाधीक्षक, भूमी अभिलेख, आणि मोजणी दिनांक आणि हद्द कायम दिनांक, आणि खाली शिरोबिंदू म्हणजेच कोऑर्डिनेट, ईस्टिंग नॉर्थिंग यानुसार तुम्ही भविष्यात कधी पण तुम्ही हे पॉईंटनुसार तुम्ही तुमच्या मोजणीच्या खुणा, मोजणीच्या हद्द हे तुम्ही शोधू शकता। हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल मित्रांनो। जर क प्रतबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर चॅनलवरती अपलोड केले आहे, तुम्ही जाऊन बघू शकता की क प्रत बरोबर आहे की नाही हे आपण कशी तपासावी। तर धन्यवाद मित्रांनो।